आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। समलिंगी विवाहाला मंजुरी देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय, तर 3 विरुद्ध 2 अशा फरकाने सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। तर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती कौल समलिंगी विवाहाच्या बाजूने होते, तर न्यायमूर्ती भट, न्यायमूर्ती नरसिंहा समलिंगी विवाहाच्या विरोधात होते। त्यासोबतच न्यायमूर्ती कोहलींनीही देखील समलिंगी विवाहाला नकार दिला आणि त्याच्या विरोधात त्यांनी खरं तर मत दिलं। तर समलिंगी विवाह हा मूलभूत अधिकार नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्टच्या तरतुदी नाकारणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं। समलिंगी विवाहाचा मुद्दा चीफ जस्टिस ऑफ इंडियानं संसदेवर सोडलेला आहे। चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड यांनी हा संपूर्ण जो काही निकाल आहे, हा काही प्रकरण आहे, ते संपूर्ण संसदेवर सोडलेला आहे 3 विरुद्ध 2 अशा मताने। आणि या संदर्भात आपण थेट जाऊयात। प्रवीण मुधोळकर आपले असोसिएट एडिटर आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रवीण, खरं तर हा निकाल आल्यानंतर सध्या LGBTQ जो समुदाय आहे त्यांच्या काय भावना आहे, त्यांच्याकडे काय मार्ग आता उरतायत? रजिस्टर्ड झालेले आहे, पण ते अजून इम्प्लिमेंटेशन त्या गोष्टीचं झालेलं नाहीये। मुळातच या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे की संसदेनं या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदा केला पाहिजे। आता हे संपूर्ण प्रकरण हे लेजिस्लेचरकडे गेलं आहे, ज्युडिशियरीकडे हे सगळं प्रकरण होतं, सुप्रीम कोर्टात होतं। त्यामुळे आता पार्लमेंट या संपूर्ण प्रकरणाकडे राजकारणी मुळातच म्हणजे आता एक सरकार आहे, नंतर कोणतं सरकार असेल किंवा हे काही एका दिवसात होणारं काम नाही आहे। त्यामुळे या सरकारची नेमकी भूमिका काय आहे, इतर राज्य सरकार जी आहे त्यांची भूमिका काय आहे, या सगळ्यांकडे आता LGBT कम्युनिटीचं लक्ष लागलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं जे सांगितलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीनं सेम सेक्स मॅरेजला सुप्रीम कोर्ट परवानगी देऊ शकत नाही आहे, कारण की स्पेशल मॅरेज ॲक्ट मध्ये सुप्रीम कोर्ट काही बदल करू शकत नाही आणि स्पेशल मॅरेज ॲक्टचं पालन फक्त सुप्रीम कोर्ट करू शकतं। काही आपल्यासोबत LGBTQचे सदस्य आहेत, त्यांना विचारूया काय वाटतं आजच्या निकालानंतर तुमची प्रतिक्रिया काय? तसं तर कोर्टाचा जोही निर्णय आलेला आहे की तसंही सुप्रीम कोर्टाने आमच्याच भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह पॉईंट ठेवलेले आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की हा निर्णय सुप्रीम कोर्ट नाही तर संसदेत खूप चांगल्याने घेऊ शकतो, तर आम्ही त्यांच्या त्या निर्णयाला कुठेतरी सन्मानच करत असतो। आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की निराशा आलेली आहे, कारण विचार भरपूर होते। आम्ही हप्त्याभरापासून झोपलेलो नव्हतो, कारण आम्हाला वर्डिक्ट ऐकायचं होतं। आम्हाला खूप असं 99% आशा होती, होप होती की आमच्याच निर्णयामध्ये हा निकाल लागेल म्हणून, पण कुठेतरी काही गोष्टी निर्णयास लागल्या, काही गोष्टी अजूनही आहे। कोणी हो म्हणताय, कोणी नाही म्हणताय, तर हो नाही माझं फक्त एवढं म्हणणं आहे की ज्या गोष्टी आमच्या अधिकारात आहेत, कारण जेव्हा समानता आपण ठेवतो आणि त्याच्यामध्ये मानव अधिकार, मानवाचे मूलभूत अधिकार आणि बाकीच्याही अधिकारांबद्दल बोलतो, तेव्हा आम्हीही मानव सभ्यतामध्ये येतो आणि मानव सभ्यतामध्ये आल्यानंतर आम्हालाही काही गोष्टींची गरज आहे, जसं मूल दत्तक घेणे आहे, लग्न आहे, बाकी समारंभ आहे। शेवटी मलाही असं वाटतं की आपण ही स्त्री म्हणून जगताना ज्या प्रकारचे लॉ अँड कानून इथे आपल्या समाजात दिसतं की स्त्रियाला काही छोटंसं जरी काही धक्का लागला तर आज आपण इतकं सक्त कार्यवाही केल्या जाते, पण आजही आम्ही रस्त्याने जात असताना आमची जेव्हा छेड काढल्या जाते तेव्हा कुठल्याही प्रकारचं कानून किंवा कायदा बनलेलं नाही। तर मानव शेवटी आम्हीही ह्युमन आहोत, आम्हालाही संवेदना आहे, सगळ्या गोष्टी आहे। पण जसं 377 लॉ होता, नालसा जजमेंटनी आम्हाला एक प्रकारे अधिकार दिला, निर्णय दिला, त्यानंतर आम्हाला कुठेतरी एक वेगळी ओळख मिळाली, एक सन्मान मिळाला। तर हे वैवाहिकचं जे वर्डिक आहे ते जर आमच्या निर्णयास आलं असतं तर होऊ शकत होतं की आणखी आमच्यामध्ये आमच्या बघण्याकडे समाजाचा दृष्टिकोन बदललेला असता, असं मला वाटतं। प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं दत्तक घेण्यासंदर्भात ज्या गोष्टी आहेत त्याच्याही अधोरेखित काही गोष्टी केल्या। यासोबत केंद्र सरकारनं एक आयोग तयार करावा आणि एक रेशन कार्ड असतील किंवा कुटुंब म्हणून काही मान्यता देता येईल का, एखाद्या जे कपल असेल, सेम सेक्स कपल असेल, त्याला काही मान्यता देता येईल का, या संदर्भामध्ये आदेश केंद्र सरकारला दिलेले आहे। पण आता केंद्र सरकार यावरती काय भूमिका घेतं याकडे आता LGBTQ कम्युनिटीचं लक्ष लागलं आहे। अगदी प्रवीण, खरं तर समलिंगी विवाहाला केंद्र सरकारनंच आधी नकार दिला होता, केंद्र सरकारने या विरोधात भूमिका घेतली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा हा चेंडू जो आहे न्यायालयाने पुन्हा संसदेकडे म्हणजे केंद्र सरकारकडेच दिलाय, त्यामुळे समविवाही किंवा समलैंगिक विवाह हे अशक्यच म्हणता येईल का?
ते सतीप्रथा होती त्याबद्दल सध्या तरी केंद्र सरकारची हीच भूमिका आहे त्यांनी ती सुप्रीम कोर्टातही मांडली की कुठल्याही पद्धतीनं विवाह संस्था जी आहे त्या विवाह संस्थेमध्ये कुठलाही बदल करता कामा नये. सेम सेक्स मॅरेज याला कुठल्याही पद्धतीनं परवानगी देता कामा नये असे सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारनं सांगितलं. केंद्र सरकार इथंच थांबलं नाही तर केंद्र सरकारनं हेही सुद्धा म्हटलं आपल्या वकिलामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये की सुप्रीम कोर्टानं या संपूर्ण प्रकरणात लक्षात घालू नये. कायदा तयार करणं, नवीन कायदा बनवणं, एक्झिस्टिंग कायद्यामध्ये काही बदल करणं हा अधिकारच मुळात सुप्रीम कोर्टाला नाही आहे, जे सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशामध्ये मान्यही केलं. केंद्र सरकारची हीच भूमिका आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्लमेंट वेळोवेळी वेळोवेळी या संदर्भामध्ये नियम जे आहे, कायदे जे आहे ते तयार करेल. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये जरी काही न्यायमूर्तींनी खूप पुढं जाऊन LGBT कम्युनिटीसाठी विचार केला असला तरी हा फक्त निरीक्षण आहे. या निरीक्षणाच्या पलीकडे ते काही नाही आहे. त्यामुळे जो निकाल आज आलेला आहे त्या निकालामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं सेम सेक्स मॅरेजला मंजुरी देण्यात येऊ शकत नाही. आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, त्यांना विचारूया. आनंद चंद्रानी त्यांना विचारूया की न्यायमूर्तींनी जे निरीक्षण नोंदवलं आहे. प्रवीण बोला. आनंद चंद्रांनी आपल्यासोबत आहेत जे LGBTQ कम्युनिटीसाठी खूप वर्षापासून काम करतात. त्यांना विचारूया. सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं आहे की सेम सेक्स मॅरेजला काही ते मंजुरी देऊ शकत नाही कारण की स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये काही हस्तक्षेप करण्याचा अधिकारच मुळात सुप्रीम कोर्टाला नाही आहे. आता सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सांगितलं आहे की एक आयोगासारखं रेग्युलेटरी कमिटी एक असेल, एक समिती पहिले तयार होईल आणि नंतर मग ते ठरवतील की तुम्हाला रेशन कार्ड द्यायचं आहे का, कुटुंब म्हणून मान्यता द्यायची का. ज्या गोष्टी झाल्या त्याही काही फार कमी नाही आहेत. या निमित्तानं या सगळ्या गोष्टी चर्चेला तरी आल्या. ठीक है, सुप्रीम कोर्ट ने अगर कहा है तो हम उनकी बात मानते हैं, लेकिन आप अगर गौर फरमाएं तो सुप्रीम कोर्ट ने बहुत सारी चीज़ें हमारे फेवर में भी कही है और उनका भी सही है कि कानून बनाने का अधिकार सुप्रीम कोर्ट को नहीं है. तो उन्होंने ये सरकार पे, केंद्र सरकार पे छोड़ा है, सांसद पे छोड़ा है, तो हम उसका सम्मान करते हैं और लड़ाई हमारी जारी रहेगी और अपनी लड़ाई हम लड़ते रहेंगे. संसद में जाएंगे, कमेटी जब बनने की बात हुई तो कमेटी में भी हम बैठेंगे, जाके वहाँ हमारी बात रखेंगे, लेकिन हारेंगे तो नहीं बिल्कुल. अभी तो केंद्र सरकारने हे सांगितलं आहे की पूर्णपणे म्हणजे केंद्र सरकारनं जे वकील होते केंद्र सरकारचे त्यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने संपूर्ण प्रकरणामध्ये लक्षच घालू नये आणि ती मागणी होती केंद्र सरकारची. त्यामुळे केंद्र सरकारची मूळ भूमिका दिसते की त्यांना या प्रकरणामध्ये काही फारसं काही करण्याची इच्छा दिसत नाही आहे. तुम्हाला अपेक्षा केंद्र सरकारकडून काय आहे? केंद्र सरकार ऐसा इसलिए बोल रही है कि उनको लगता है कि हम माइनॉरिटी है, मिनिस्ट्रियल माइनॉरिटी है, इसलिए उनको लगता है, जबकि हमारी संख्या बहुत बड़ी है. बात है कि कानून और समाज हमें एक्सेप्ट नहीं करता है, इसलिए लोग खुल के सामने नहीं आते हैं. हमारे जैसे कुछ लोग खुल के सामने आते हैं. अगर हमारा समाज खुल के सामने आए और जब सरकार को लगेगा कि हम बहुत बड़ा वोट बैंक है, तब वो भी हमारे पे ध्यान देंगे. आणखी पण लोक आपल्यासोबत आहेत. विद्या कांबळे ज्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आणि LGBTQ साठी काम करतायत खूप वर्षापासून. काय पहिली प्रतिक्रिया तुमची या निकालानंतर? आमची कम्युनिटी जी आहे, जसं की आता तुम्ही आनंद सरांसोबत बोलले, अजून आहेत आमची जी कम्युनिटी, ते कालपासून झोपलेच नव्हते. काय होणार, कसं होणार, हा निर्णय आमच्या पद्धत पडणार असं आम्ही विचार केला होता. पण ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने म्हणजे एक प्रकारचं नकार नाही दिलेला आहे आणि संसदकडे टाकलेला आहे. आणि संसद आता हे कमिटी अगर बनवत आहे नवीन, तर त्याच्यामध्ये आम्ही हा विचार आमचा की जे तुम्ही कमिटी बनवून राहिले आहेत, कारण तुम्ही गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर जे असते त्यांचे फिलिंग तुम्ही समजू शकत नाही, तुम्ही आमचे मुद्दे तुम्ही कसे ठेवणार मग? तर त्या कमिटीमध्ये आमच्या लोकांना तिथे इन्व्हॉल्व करा, कारण आम्ही एक प्रतिनिधी बनवून आम्ही आमचे भावना, आमचे मतं, आमचे अधिकार आम्ही तिथे ठेवू शकतो. आणि आजचा जो निर्णय आला तो एक धक्कादायकच आहे आणि मी विचार करते की आता समोर आम्ही संसदमध्ये जाऊ आणि बहुत सारे आता अजून ॲडव्होकेसी प्रोग्राम, इव्हेंट्स करूया, कारण आता आमचा आवाज हा फक्त इथपर्यंतच नाही, आता आम्हाला पूर्ण करावेच लागेल. आमचा आवाज आता शंखनाद बनेल असं विचारेन. एकंदरीतच आजच्या निकालानंतर पुन्हा एकदा जे कार्यक्रम असतील, सेन्सिटिव्हिटी जे प्रकरण आहे, या सगळं म्हणजे समाजातले जे विविध स्तरातले लोक आहे ते सेन्सिटिव्ह असले पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या
वागण्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीनं त्याच्या जेनेटिकली तेव्हा तो सेम सेक्सच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आकर्षित होतो, तेव्हा समाजानं त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणालाही अत्याचार कोणावर झाले नको पाहिजे, अपमान कोणावर होऊ देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये कमिटी सुद्धा स्थापन करण्याचे आदेश केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. नक्कीच प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात.